नमस्कार. आपण सारे मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलद्वारा आयोजित ऐका, समजून घ्या, सोडवा आणि जिंका या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे मी सहाय्यक प्राध्यापक घनश्याम देवरे पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. स्पर्धक बंधू आणि भगिनींनो, दिनांक 19 एप्रिल ते दिनांक 24 एप्रिल 2021 या दरम्यान आपली ही स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडली. शेवटच्या दिवसापर्यंत आपण सर्वांनी आपला सहभाग हा अतिशय उत्सुकतेने त्या ठिकाणी नोंदवलेला आहे आणि खरं पाहता ही स्पर्धा आपली अतिशय आनंदात त्या ठिकाणी संपन्न झाली. शेवटच्या दिवशी स्पर्धा संपन्न झाल्यावर आपण जो काही आपला अभिप्राय व्हॉट्सअपच्या समूहावर दिलेला आहे किंवा मी जो अभिप्राय अर्ज आपल्याला दिलेला होता त्यावर आपला जो काही अभिप्राय दिलेला आहे, हे अभिप्राय ज्यावेळी मी वाचले त्यावेळी एक समाधान मला प्राप्त झालं की आपण ही स्पर्धा घेतली तर त्याचा उद्देश कुठे ना कुठे सफल झालेला आपल्याला दिसतो आहे. प्रत्येकानं कुठेतरी आपापल्या लेव्हलला त्या परीनं प्रयत्न करून या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. या स्पर्धेविषयीचा जर संपूर्ण एकत्रित अनुभव आपण बघायचं झालं तर या स्पर्धेबद्दल काही गोष्टी मला या ठिकाणी मांडाव्याशा वाटतात. त्याआधी सगळ्यांचा एकदा मनापासून आभार मी या ठिकाणी व्यक्त करतो. ते म्हणजे आपण सर्वांनी आपला सहभाग शेवटपर्यंत नोंदवला. आपली सर्वांची एकमेकांशी कुठेही ओळख नसताना एक वेगळ्या प्रकारची ओळख आपली निर्माण झाली. एक मित्रत्वाचं, बंधुभावाचं नातं त्या ठिकाणी एकमेकांशी सगळ्यांशी आपलं निर्माण झालं आणि सगळे एकमेकांशी आपण जोडले गेलो. मराठी बांधव म्हणून आपण कायम एकमेकांशी जोडलेलो असणार याचा एक कुठेतरी आनंद वेगळ्या प्रकारचा आपल्याला या ठिकाणी झालेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली ही स्पर्धा जी होती ती 5 दिवसीय स्पर्धा होती. या 5 दिवसीय स्पर्धेमध्ये एकूण 4 दिवस 20-20-20-20 असे गुण या स्पर्धेमध्ये होते आणि त्याचबरोबर शेवटच्या दिवशी आपण 30 गुणांची परीक्षा या ठिकाणी घेतली. म्हणजे एकूण 110 गुणांची परीक्षा या ठिकाणी घेतली गेली. विशेष म्हणजे या स्पर्धेत कोण कोण आणि कुठून सहभागी होतं याविषयी जर बघायचं झालं तर महाराष्ट्र असेल, गुजरात असेल किंवा गोवा असेल या राज्यांमधून स्पर्धक या ठिकाणी सहभागी झालेले होते. विशेषतः महाराष्ट्र या आपल्या राज्याचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्यामधून जळगाव असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, नाशिक असेल, अमरावती असेल, अकोला असेल, सातारा असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, नांदेड असेल, परभणी असेल, उस्मानाबाद असेल, ठाणे असेल किंवा मुंबई असेल, त्या व्यतिरिक्तही काही जिल्हे असतील, अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातून उदाहरणार्थ एखाद्या जिल्ह्यातून एकच जण असेल, एखाद्या जिल्ह्यातून 3-4 जण असतील, पण अशा प्रत्येक जिल्ह्यांमधून स्पर्धक या ठिकाणी एकत्र आलेले होते आणि या स्पर्धकांनी या ठिकाणी शेवटच्या दिवसापर्यंत अतिशय उत्साहपूर्ण, अतिशय उत्सुकतेने सहभाग आपला नोंदवलेला आहे. जर आपण या ठिकाणी हुद्द्याचा विचार केला किंवा डेझिग्नेशनचा विचार केला तर आपल्याला या ठिकाणी असं आढळून येईल की यामध्ये विद्यार्थी असेल, शिक्षक असेल, प्राध्यापक असेल, शेतकरी असेल, व्यावसायिक असेल, नोकरदार असेल, त्याचबरोबर गृहिणी असेल, अभियंता असेल, या प्रकारचे वेगवेगळ्या गटांमधून सहभागी झालेले स्पर्धक या ठिकाणी होते. जर आपण या ठिकाणी वयोगटाचा विचार केला तर 11 वर्ष वय असलेल्या एका विद्यार्थ्यापासून ते 55 वर्ष वयापर्यंतच्या स्पर्धकापर्यंतचे स्पर्धक या ठिकाणी सहभागी झालेले होते. यामध्ये एकूण किती स्पर्धक सहभागी झाले तर एकूण स्पर्धकांनी जी काही नोंदणी केलेली होती ती 100 पेक्षा जास्त जणांनी नोंदणी या ठिकाणी केलेली होती. परंतु यामध्ये एकूण स्पर्धक सहभागी झालेले आहेत ते 96 स्पर्धक. या ठिकाणी आपल्याला प्रश्न पडेल की दररोज आपली परीक्षा झाल्यानंतर आपल्याला जो निकाल पाठवला जायचा त्यामध्ये तर कमी संख्या असायची. तर या ठिकाणी असंही काही झालेलं आहे की काही स्पर्धक हे पहिल्या दुसऱ्या दिवशी नव्हते आणि अचानक तिसऱ्या, चौथ्या, 5व्या या 3च दिवस सहभागी झालेले आहेत. काही स्पर्धकांनी पहिले 1 दिवस 2 दिवस गैरहजेरी लावलेली आहे आणि नंतर ते सहभागी झालेले आहेत इतरांचा उत्साह बघून, असंही त्या ठिकाणी झालेलं आहे. जर आपण संपूर्ण 5 दिवसांचं बघायचं झालं तर पहिल्या दिवशी 81 स्पर्धक, दुसऱ्या दिवशी सुद्धा 81 स्पर्धक, तिसऱ्या दिवशी 72 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता आणि त्यानंतर चौथ्या दिवशी पुन्हा 78 स्पर्धकांनी आणि शेवटच्या दिवशी 72 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. पण असे एकूण 96 स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसून येतात. जर आपण
या ठिकाणी आता आपण एकत्र जमलेलो आहोत ते केवळ आणि केवळ निकाल ऐकण्यासाठी. मी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे ते निकाल घोषित करण्यासाठी. पण तत्पूर्वी मी काही गोष्टी आपल्याला सांगू इच्छितो, जे मी वारंवार आपल्याला प्रत्येक व्हिडिओमधून सांगत आलेला आहे. आपण जे काही माहितीपत्रक स्पर्धेचं तयार केलं होतं, त्यावेळी मी जो काही व्हिडिओ तयार केलेला होता स्पर्धेचे नियम सांगण्यासाठीचा किंवा अटी सांगण्यासाठीचा, त्यामध्ये सुद्धा मी वारंवार उल्लेख केलेला होता. तो म्हणजे आपल्या स्पर्धेमध्ये विजेते कोण ठरणार आहेत. तर या स्पर्धेचा एक महत्त्वाचा नियम होता की आपल्याला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त गुण प्राप्त करावयाचे होते. परंतु मला असं वाटतं की जर 5 दिवसांचा पूर्ण अनुभव बघितला तर काही स्पर्धक या नियमाला विसरूनच चालत होते. काही स्पर्धकांनी अतिशय तंतोतंत पालन या नियमाचं केलेलं आहे, परंतु बऱ्याच स्पर्धकांना वेळोवेळी सूचना देऊनही ते त्यांच्याच नियमाप्रमाणे त्या ठिकाणी चालत होते. म्हणजे जर आपण बघायचं झालं तर काही स्पर्धक त्यामध्ये असेही आहेत की त्यांनी फक्त वेळेला महत्त्व दिलेलं आहे. वेळेला महत्त्व दिलं म्हणजे काय की कमीत कमी वेळेत प्रश्नपत्रिका सोडवायची. आणि मग त्यांनी काय केलं आहे, कमीत कमी वेळेत पेपर आपला सोडवला आहे, जमा केलेला आहे, परंतु कमीत कमी गुण मिळवलेले आहे. मग याला कुठेही अर्थ उरत नाही. काही स्पर्धक यामध्ये असे आहेत की त्यांनी फक्त गुणांना विशेष महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे जर पूर्णपणे आपण ज्यावेळी यादी बघाल, मी आपल्याला सर्वांना ही यादी पाठवणार आहेच. म्हणजे आपल्या व्हॉट्सअपचा जो काही समूह आहे त्या समूहामध्ये एकूण 96 स्पर्धकांनी कशा प्रकारे आपला सहभाग या ठिकाणी नोंदवलेला आहे, कसे गुण प्राप्त केलेले आहे आणि एकूण आपल्याला कालावधी किती लागलेला आहे, हे सगळं आपल्याला या यादीमध्ये दिसणार आहे. आणि सरासरी प्रति मिनिटाला आपण किती गुण प्राप्त करू शकतो याचं एक सरासरी त्या ठिकाणी काढलेली आहे, ॲव्हरेज काढलेला आहे, तो सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी निकाल सुद्धा घोषित करण्यात येणार आहे. तर काहींनी फक्त गुणांना महत्त्व दिलं आहे हे मी सांगत होतो. म्हणजे काय, तर काही स्पर्धकांना असं आहे की 110 पैकी 90 पेक्षा 95 पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. काही 1-2 स्पर्धक तर असे आहेत की त्यांना 100 पेक्षा सुद्धा जास्त गुण मिळालेले आहेत, परंतु त्यांना त्यासाठी लागणारा कालावधी सुद्धा तितकाच जास्त असल्या कारणानं ते स्पर्धेचे विजेते म्हणून या ठिकाणी मी घोषित करूही शकत नाही आणि ते आपल्या नियमातही बसत नाही, कारण हे आपण वारंवार सांगितलेलं होतं. आणि जर जास्त गुण मिळवून जास्त म्हणजे विजेते घोषित ठरणार असते तर प्रत्येकच स्पर्धकाने असंच केलं असतं की जास्तीत जास्त वेळ खर्ची घातला असता आणि पैकीच्या पैकी गुण रोजच प्राप्त केले असते. परंतु ते आपल्या नियमाच्या बाहेर आहे आणि म्हणून कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त गुण प्राप्त करणारे स्पर्धक या ठिकाणी विजेते ठरणार आहेत. ते कसे, तर जी आपली सरासरी काढलेली आहेत, म्हणजे आपल्याला मिळालेले एकूण गुण, एकूण कालावधी आपल्याला किती लागलेला आहे, या सगळ्यांचा विचार करून जी सरासरी काढलेली आहे की प्रति मिनिटाला कोण किती गुण प्राप्त करू शकतं, यानुसार आपल्याला या ठिकाणी निकाल दिसणार आहे. यादीमध्ये जे काही आपण बघणार आहोत त्यावरून आपल्याला सर्व लक्षात ते येणारच आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगावीशी वाटते, उल्लेख करावा असा वाटतो, तो म्हणजे आपल्याला दररोज निकाल जाहीर करायचो. मी दररोजचा जो निकाल काय जाहीर करायचो त्यानंतर आपल्याला जी यादी पाठवली जायची त्या यादीमध्ये उदाहरणार्थ मी 7:16 आपल्याला प्रश्नपत्रिका दिलेली आहे आणि आपण ती जमा केलेली आहे 7:19. तर 3-4 स्पर्धकांची वेळ ही आपल्याला सारखी सुद्धा दिसायची. उदाहरणार्थ आपल्याला त्यामध्ये दिसायचं की 19:19. मग 19:19 4 ते 5 स्पर्धकांनी त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका जमा केलेली आहे, परंतु या सगळ्यांची एकदम सारखी वेळ ही नव्हती. तर इकडे माझ्याकडे जो काही काउंट तयार होत होता तो सेकंदाप्रमाणे सुद्धा होत होता. म्हणजे एखाद्याला 19.47, एखाद्याला 19.53 अशा पद्धतीचे पुढचे सेकंद सुद्धा या ठिकाणी काउंट केले जात होते. आणि अशा या 5 दिवसांचे आपले मिनिट आणि सेकंद या सगळ्यांचा विचार करता सगळं एकत्रित करून त्या पद्धतीनं आपले एकत्रित वेळ आणि एकत्रित गुण या पद्धतीनं हा निकाल त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे. म्हणून यामध्ये शंका घेण्याचं कुठंही काहीही कारण नाही, कारण कुठंही कोणीही कोणालाही इथं जवळचं नव्हतं, दूरचं नव्हतं आणि दररोज प्रत्येक दिवशी आपल्या समोर आपल्याला निकाल त्या ठिकाणी जाहीर होतच होता. किंवा अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळी पेपर सोडवत होतो त्यावेळी आपल्यालाच आपला स्कोअर लगेच त्या ठिकाणी बघायला मिळायचा. म्हणून शंका घेण्याचं किंवा काहीही कारण त्यामध्ये नाहीच. म्हणून अतिशय पारदर्शकता आपण या स्पर्धेमध्ये ठेवणार आहोत. हे जे सुरुवातीला सांगितलं होतं या पारदर्शकतेनुसारच निकाल या ठिकाणी आत्ता मी घोषित करणार आहे.
हा निकाल घोषित करणार आहे। तर जे काही विजेते स्पर्धक असतील या सर्वांना या ठिकाणी शब्दसुमनांनी सुरुवातीला आपलं अभिनंदन केलं जाणार आहे। विजेत्या स्पर्धकांना त्यांची बक्षिसं ही घरपोच त्या ठिकाणी पोहोचवली जाणार आहेतच। या लॉकडाऊनच्या काळामध्ये काही अडचणी असतील, काही समस्या असतील तर त्या समस्यांचा विचार करता प्रत्यक्ष वैयक्तिक स्तरावर त्या विजेत्या स्पर्धकांशी बोलून आपण ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोतच। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्या स्पर्धकांना जे काही सहभागाचं प्रमाणपत्र मिळणार आहे ते उद्या आणि परवा या 2 दिवसामध्ये प्रत्येकाला वैयक्तिक स्वरूपात व्हॉट्सॲपवर आपल्याला सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे। तर या स्पर्धेमध्ये खरं तर आपल्याला या ठिकाणी उत्सुकता लागलेली आहे की स्पर्धेचा निकाल काय लागणार आहे, स्पर्धेमध्ये कोणी या ठिकाणी पहिला क्रमांक मिळवलेला आहे, कोण 5 विजेते यामध्ये होणार आहेत। खरं तर आपण यामध्ये फक्त 5 विजेतेच काढणार आहोत, प्रथम, द्वितीय, तृतीय आणि 2 उत्तेजनार्थ क्रमांक। मग त्यामध्ये सुद्धा कशा प्रकारची कसोटी लागलेली आहे। अजून एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मला तुम्हाला सांगावीशी वाटते की काही जणांना असं वाटेल की अरे आपल्याला तर खूप गुण मिळालेले आहेत परंतु या यादीमध्ये आपलं नाव खूप खाली आहे, तर त्यांना लागणाऱ्या कालावधीनुसार ते आहे, मी हे आत्ताच सांगितलं। परंतु जर आपण खऱ्या अर्थानं विचार केला तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा असे सुद्धा ज्यावेळी आपण नंबर बघाल त्यामध्ये सुद्धा आपल्याला असं जाणवेल, आपल्याला कदाचित काही जणांना लगेच ते लक्षात येईल की या पद्धतीनं सरासरी काढलेली आहे, पण काहींना ते लवकर लक्षात येणार नाही। तर त्या ठिकाणी असं सुद्धा दिसू शकेल आपल्याला की पहिल्या नंबरला गुण कमी आहेत। गुण कमी म्हणजे जास्तीत जास्त कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त गुण त्याला आहेतच, परंतु त्याच्यापेक्षा कदाचित जास्त गुण प्राप्त करणारा स्पर्धक हा 4थ्या क्रमांकाला 5व्या क्रमांकाला सुद्धा असू शकतो, असं सुद्धा त्यामध्ये आहे। ते आपल्याला संपूर्ण यादी बघितल्यानंतर लक्षात येईलच। दररोज ज्याप्रमाणे आपल्याला यादी पाठवली जायची त्याच पद्धतीनं आपल्याला आज सुद्धा हा व्हिडिओ आपण बघितल्यानंतर ती संपूर्ण यादी आपल्या व्हॉट्सॲप समूहावर पाठवण्यात येणार आहे। त्यामध्ये आपलं नाव किती नंबरला आहे ते आपण बघायचं आहे। एक सुरुवातीला मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, मी मागे आपल्या गटावर संदेश पाठवून सुद्धा सांगितलं होतं की जिंकणं आणि हरणं हे काही म्हणजे तितकं महत्त्वाचं नसतं, आपण सहभाग घेतला हे खूप महत्त्वाचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिंकणं म्हणजे नेहमीच पहिला येणं किंवा दुसरा येणं असं नसतं, तर आपण एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीनं करतोय किंवा आपण काहीही न करण्यापेक्षा एखादी गोष्ट नव्याने करून बघितली, नव्यानं त्यामधून आपल्याला काहीतरी शिकायला मिळालं म्हणजे आपण कुठंतरी जिंकलो असं समजावं आणि स्वतःला या ठिकाणी विजेते आपणच आपल्याला घोषित करून टाकावं। म्हणून नाराज होण्याचं कुणीही काही कारण नाही। सुरुवातीला मी सर्व सहभागी स्पर्धकांचं या ठिकाणी विशेष अभिनंदन करतो, मनपूर्वक अभिनंदन करतो। आपल्या सर्वांना आपल्या भावी वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो। आपण सर्वजण यापुढे सुद्धा आपण ज्यावेळी स्पर्धा घेऊ त्यामध्ये सहभागी व्हाल अशी आशा व्यक्त करतो। आणि आत्ता आपण वळूया प्रत्यक्ष निकालाकडे। खरं तर आपल्या या स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आणि 2 उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त करणाऱ्यांचीच नावे घोषित करण्याची, जाहीर करण्याची ही वेळ आहे। पहिले 5 विजेतेच बक्षिसासाठी पात्र असणार आहेत, परंतु तरीही पहिल्या 10 स्पर्धकांमध्ये मानाचं स्थान प्राप्त केलेल्या 6 ते 10 क्रमांकाची नावंसुद्धा या ठिकाणी घेऊन त्यांचं विशेष अभिनंदन मला करावंसं वाटतं। चला मग बघूया 10व्या क्रमांकापासून 6व्या क्रमांकापर्यंत यादीमध्ये स्थान पटकावलेल्या विजेत्या स्पर्धकांची नावे। 10व्या क्रमांकाचं स्थान प्राप्त करणारे स्पर्धक आहेत संख्याशास्त्र म्हणजेच स्टॅटिस्टिक या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त करणारे जळगाव येथील रहिवासी खुशाल अनिल बडगुजर यांचे या ठिकाणी विशेष अभिनंदन मला करावंसं वाटते। ते यासाठी की स्पर्धेच्या 4थ्या आणि 5व्या दिवशी यांना पैकीच्या पैकी गुण प्राप्त झालेले आहेत। स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी सर्वात कमी वेळेत 30 पैकी 30 गुण यांना प्राप्त झाले होते। प्रति मिनिटाला सरासरी 3.60 गुण याप्रमाणे त्यांनी प्राप्त केलेले आहेत। खुशाल, आपले मनपूर्वक अभिनंदन। त्यानंतर 9व्या क्रमांकाचे स्थान प्राप्त करणारा स्पर्धक आहे विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे जिल्ह्यातून। या स्पर्धकाचे नाव आहे ओजस यदुनाथ बावडेकर।
याचेही विशेष अभिनंदन या ठिकाणी करावंसं वाटतं। ते यासाठी की पहिल्या 10 गुणवंत स्पर्धकांमध्ये हाच सगळ्यात कमी वयाचा स्पर्धक आहे। प्रति मिनिटाला सरासरी 3.63 याप्रमाणे गुण याने प्राप्त केलेले आहेत। ओजस, तुझं खूप खूप अभिनंदन। असंच घवघवीत यश तू मिळवत राहा। त्यानंतर 8व्या क्रमांकाचे स्थान प्राप्त करणारे स्पर्धक आहेत पुणे शहरातील नामवंत महाविद्यालय सर परशुराम भाऊ महाविद्यालय, ज्याला आपण सर्वजण SP कॉलेज म्हणून ओळखतो। त्या महाविद्यालयात सध्या इंग्रजी या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले हेमंत देवराव जाधव सर यांचं सुद्धा मी शब्दसुमनांनी या ठिकाणी विशेष अभिनंदन करतो। प्रति मिनिटाला सरासरी 3.78 याप्रमाणे यांनी गुण प्राप्त केलेले आहेत। आणि यानंतरचे जे 2 स्पर्धक आहेत त्यांचे स्थान खरं तर त्यांच्या सरासरी गुणांप्रमाणे 4थ्या आणि 5व्या क्रमांकावर आहे। त्यांना उत्तेजनार्थ पारितोषिकसुद्धा प्राप्त झालं असतं, परंतु या दोन्ही स्पर्धकांची एक दिवस स्पर्धेला गैरहजेरी आहे। आणि आपल्या स्पर्धेमध्ये वारंवार असं सांगितलं गेलं होतं की स्पर्धेमध्ये संपूर्ण 5 दिवस आपण सहभागी व्हायचे आहे। पण तरीही या स्पर्धकांचं विशेष अभिनंदन या ठिकाणी करावंसं वाटतं। ते याचसाठी की 4च दिवस हजेरी असूनही वेळ आणि गुण यांचा विचार करता प्रति मिनिटाला सरासरी गुण त्यांनी इतरांपेक्षा जास्त प्राप्त केलेले आहेत। बघूया कोण आहेत हे स्पर्धक। 7व्या क्रमांकाचे स्थान प्राप्त करणाऱ्या स्पर्धक आहेत चित्रा निलेश पाटकर। प्रति मिनिटाला सरासरी 4.05 गुण यांनी प्राप्त केलेले आहेत। चित्राजी, आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन। आणि यानंतर 6व्या क्रमांकाचे स्थान प्राप्त करणारे स्पर्धक आहेत जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं समजलं जाणाऱ्या महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील, ज्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून मराठी या विषयातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली आहेत। आणि त्याचबरोबर मराठी याच विषयामध्ये ते नेट आणि सेट या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत। अशा या स्पर्धकाचं नाव आहे गणेश शंकर घनसावंत। एक दिवस त्यांची गैरहजेरी असूनही प्रति मिनिटाला सरासरी 4.18 याप्रमाणे त्यांनी गुण प्राप्त केलेले आहेत। गणेश, आपले विशेष आणि मनापासून खूप खूप अभिनंदन। आपल्या समूहावर जी यादी आपल्याला पाठवण्यात येणार आहे त्यामध्ये खरं तर या 2 स्पर्धकांची नावे 4थ्या आणि 5व्या क्रमांकावर आपल्याला दिसतील आणि 6व्या आणि 7व्या क्रमांकाला असलेली नावे आपण उत्तेजनार्थ म्हणून त्या ठिकाणी घोषित करत आहोत। आता खरी वेळ आलेली आहे विजेत्या स्पर्धकांची नावे घोषित करण्याची। 5व्या क्रमांकाचं स्थान आणि उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त करणाऱ्या स्पर्धक आहेत ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथून। विशेष म्हणजे या एक गृहिणी आहेत ज्यांनी 5ही दिवस कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी सुद्धा झाला। त्यांचं नाव आहे सौ शीतल सतीश सदाफळे। प्रति मिनिटाला 3.78 असे सरासरी गुण यांनी प्राप्त केलेले आहेत। शीतलजी, आपले मनपूर्वक अभिनंदन। आणि यानंतर 4था क्रमांक आणि उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त करणाऱ्या स्पर्धक आहेत पुण्यामधीलच आळंदी येथे शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या पौर्णिमा प्रशांत सूर्यवंशी यांनी प्रति मिनिटाला सरासरी 3.92 गुण प्राप्त केलेले आहेत। पौर्णिमा मॅडम, आपले सुद्धा मनपूर्वक अभिनंदन। आता बघूया आपल्या या 5 दिवसीय स्पर्धेमध्ये ज्यांनी एकाग्रतेबरोबरच श्रवणाला, वेळेला आणि गुणांना सुद्धा सारखंच महत्त्व दिलं असे विजेते 3 स्पर्धक। 3ऱ्या क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त करणारे स्पर्धक आहेत मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील, ज्यांनी पुण्यातील SP कॉलेजमधून पदवी प्राप्त केलेली आहे आणि सध्या ते स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत। या 3ऱ्या क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकाचं नाव आहे सागर सुधाकर जगताप। प्रति मिनिटाला सरासरी 4.23 एवढे गुण यांनी प्राप्त केलेले आहेत। विशेष महत्त्वाचं म्हणजे आपल्या संपूर्ण यादीमध्ये
सर्वात जास्त गुण यांनीच प्राप्त केलेले आहेत. फक्त वेळेअभावी ते 3ऱ्या क्रमांकाचे विजेते ठरलेले आहेत. सागर, आपले हार्दिक अभिनंदन आणि प्रशासनात लवकरच आपले पाऊल पडावेत यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. यानंतर बघूया 2ऱ्या क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त करणाऱ्या स्पर्धक कोण आहेत. 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त करणाऱ्या स्पर्धक आहेत मूळच्या जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथील रहिवासी असलेल्या पुण्यातील डॉक्टर DY पाटील कॉलेज आंबी येथून MBAची पदव्युत्तर पदवी प्राप्त करून एका नामवंत महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत असणाऱ्या आणि त्याचबरोबर ग्राफिक डिझायनर असणाऱ्या सहाय्यक प्राध्यापिका करिश्मा सुभाष टापरे. प्रति मिनिटाला यांनी 4.94 असे सरासरी गुण प्राप्त केलेले आहेत. करिश्माजी, आपले सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि आत्ता वेळ आलेली आहे या 5 दिवसीय अनोख्या स्पर्धेमध्ये ज्यांनी ऐका, समजून घ्या, सोडवा आणि जिंका या एका वाक्याला, स्पर्धेच्या या नावाला पूर्णपणे व्यवस्थितरित्या समजून घेतलं. ऐका म्हटल्यावर एकाग्रतेनं ऐकलं, समजून घ्या म्हटल्यावर प्रश्न आणि त्यांची उत्तरे व्यवस्थित समजून घेतलीत, सोडवा म्हटल्यावर कमीत कमी वेळेत प्रश्नपत्रिका सोडवली आणि शेवटचा शब्द जिंका म्हटल्यावर ज्या जिंकल्यासुद्धा. हे बक्षीस आहे तुमच्या गुणवत्तेचे, मेहनत आणि जिद्द तुमच्यातील हुशारीचे. तर आपल्या या संपूर्ण स्पर्धकांमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केलेले आहे गोवा या राज्यातील रहिवासी असलेल्या आणि सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या वैष्णवी पै काकोडे यांनी. यांच्याविषयी सांगायचं झालं तर पुण्यातीलच अतिशय नामवंत असलेल्या फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी मराठी या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या वैष्णवी यांनी महाविद्यालयीन स्तरावर आणि विविध करंडक स्पर्धांमध्ये सुद्धा उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून भूमिका बजावलेली आहे. या स्पर्धेमध्ये प्रति मिनिटाला सरासरी 5.65 गुण मिळवणाऱ्या त्या एकमेव विजेत्या स्पर्धक आहेत. वैष्णवी, तुझे खूप खूप अभिनंदन आणि तुझ्या भावी वाटचालीसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. सर्व विजेत्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि सहभागी सर्व स्पर्धकांचे खूप खूप आभार. यापुढेही वेगवेगळ्या उपक्रमांना आपण अशीच उत्स्फूर्त साथ द्याल अशी अपेक्षा ठेवून स्पर्धेची सांगता होत आहे हे या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद.